या एका कारणामुळे पुरुषांना प्रेमात धोका नक्कीच स्त्री देते. पुरुषांनी एकदा नक्कीच बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. फक्त या एका कारणामुळे पुरुषांना प्रेमात धोका नक्कीच स्त्री देते. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की खरंच प्रेम असूनही स्त्री का फसवते? याचं मूळ कारण काय आहे? चला आज आपण हे स्पष्ट करून घेऊया. प्रेमामध्ये सुरक्षिततेची भावना. स्त्रीचं मन जिंकणं अवघड नसतं, पण तिचं मन कायम जपणं खूप अवघड असतं. जेव्हा तिला नात्यात सुरक्षितता, काळजी आणि महत्त्व मिळत नाही, तेव्हा ती हळूहळू दूर जाऊ लागते. पुरुषाने जर दुर्लक्ष केलं, वेळ दिला नाही, तिच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर हेच एक ते कारण ठरतं आणि नातं तुटायला लागतं. भावनिक आधाराला अभाव. स्त्रीला पैशापेक्षा, भेटवस्तूपेक्षा जास्त गरज असते भावनिक आधाराची. पुरुष जर फक्त आपले स्वप्न, करिअर, मित्र यामध्ये व्यस्त राहिला आणि तिच्या मनाला आधार दिला नाही, तर ती एकटी वाटते. ही एकटेपणाची भावना तिला दुसरीकडे आधार शोधायला भाग पाडते आणि इथूनच धोका सुरू होतो. प्रेम व्यक्त न करणे. काही पुरुषांना वाटतं माझं प्रेम तिला कळतं, सांगायची काही गरज नाही. पण नाही, स्त्रीला प्रत्येक वेळी प्रेम व्यक्त करणं, कौतुक करणं, तिच्या सौंदर्याचं, तिच्या कामाचं आदर करणं गरजेचं असतं. प्रेम व्यक्त न करणं हे त्या धोका मिळण्याचं खरं कारण ठरतं. अपेक्षा आणि दुर्लक्ष. नातं टिकतं विश्वासावर, पण ते जिवंत राहतं लक्षावर. जर पुरुष सतत मोबाईल, काम, मित्र या सगळ्यात व्यस्त असेल आणि पत्नी प्रेयसीला वेळ दिला नाही, तर तिच्या मनात तुटलेपणाची भावना निर्माण होते. हीच उपेक्षा तिला नात्यातून बाहेर ढकलते. मित्रांनो, स्त्री धोका देते याचं एक मुख्य कारण म्हणजे भावनांकडे दुर्लक्ष करणे. पुरुषांनी जर आपल्या जोडीदाराला प्रेम, आदर, वेळ आणि भावनिक आधार दिला, तर कधीही नातं तुटणार नाही. लक्षात ठेवा, खरं प्रेम नेहमी जपलं जातं, ते हरवत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मते प्रेमात धोका का मिळतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका रोचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नातं जपा, प्रेम जपा. धन्यवाद.